तुम्हाला ते परब्रह्माचं दर्शन मिळालं आहे. अत्यंत विचाराचे बोल तरी हे माईक मोल, अत्यंत विचाराचे बोल तरी हे माईक फोल. म्हणजे आता हे अत्यंत विचाराचे बोल तुला सांगतो आहे तरी ते माईक फोल. म्हणजे ते त्याला तू खोटं समजू नको. शब्द सबाह्य सखोल अर्थाची अवघा. शब्दाचा तू अर्थ घे. म्हणजे शब्द हे अर्थरूप असतात. जे शब्द सांगतात शब्द घ्यायचे नसतात. शब्द हे अर्थरूप असतात. ते म्हणजे त्याचा भावार्थ लक्षार्थ घ्यायला पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थच मनात साठवून ठेवायला पाहिजे. शब्दाशी अर्थरूप व्हायला पाहिजे. आणि शब्दाची जेव्हा तुम्ही अर्थरूप होता किंवा भावार्थ रूप होता तेव्हा तुम्हाला ते समाधान प्राप्त होतं. शब्द सबाह्य सखोल म्हणजे शब्दाचा अर्थ सखोल अर्थ काय आहे, भावार्थ काय आहे ते तू जाणून घे. आणि जेव्हा तू त्याच्याशी शब्दांशी अर्थरूप होशील त्या अर्थाच्या द्वारे तुला हे प्रतिबनुभव किंवा परब्रह्माची तुला स्थिती कळेल. तुला शब्द मौनाचा बीज विचार व्हावया मूळ ओंकार. आता शब्द काय आहे? शब्द म्हणजे सगळे शब्द ओंकारातून निघाले. ओंकाराच्या 3 मात्रा आहे. अ उ म हे 3 मात्रा आहे. अ उ म या 3 मात्रेपासून सगळे आपली 52 अक्षरांची जी शब्दावळी आहे ती शब्दावळी ती त्यातून निघाली आहे. व्यंजन स्वरव्यंजन त्यातून निघालेले आहे आणि त्याच्यापासून शब्द आणखी शब्दापासून वाक्य निर्माण झाले आहे. म्हणून ओंकार हा जो म्हटला आहे हा वेदांच्या अग्रभागी त्याला जोडला जातो. कुठलाही श्लोक म्हणताना ओम करून सुरुवात करून म्हटलं जातं. आणि ओम हे जे ओमित्यकार्य अक्षर जे गीता म्हणते हे परब्रह्माला आवडण्याची, परब्रह्माला बोलवण्याची खूण आहे. ओम म्हणजे जसं आपण कोणाला नावाने बोलवतो तसं भगवंताला तुम्ही ओंकार या नावाने बोलवलं तर भगवंत हा ओ देतो म्हणतात. ओंकार ओम असा जर उच्चार केला तुम्ही तर हे भगवंताचं नाव आहे. आणि ओंकाराचा जप पण गीतेमध्ये सांगितलेला आहे. तर ओंकार हा शब्द एक प्रकारचा जपच आहे. आणखी भगवंताला बोलवण्यासारखा ओमित्यकार्य अक्षर असं आहे ब्रह्म म्हटलं आहे. तर ओम हे ब्रह्मस्वरूप आहे. तर तो ओंकार नसता विचार कैसा बोलावा. तर तो ओंकार असायलाच पाहिजे. ओंकारचमुळे 3 मात्रा आणखी अर्धी मात्रा जी या अर्धी मात्रा आहे अनुभवाची अर्धी मात्रा आहे. जे की विवेक आपुली वस्तूशी आहुती दिदली. विवेके आपुली वस्तूशी आहुती दिदली तयाचीच वस्तू लादली एरा अप्राप्त. म्हणजे विवेकाने तुम्हाला जी आहुती द्यायची आहे ही आहुती तुम्हाला विवेकाने द्यायची आहे. तुम्हाला मृत्यूदंड किंवा देहाला यातना नाही द्यायच्या तुम्हाला. कारण की देहाला यातना दिला तर तुमची साधना कशी पूर्ण होईल. किंवा मृत्यूदंड म्हणून देहाला अर्पण नाही करायचं. आत्मनिवेदनाने म्हटलं आहे की तुम्ही आत्मनिवेदन करा. तर कायावाच्या मनाने आत्मनिवेदन करा म्हणजे त्या शरीराची आहुती द्यायचा असा प्रश्न होत नाही. तिथे तुम्हाला ती तत्वज्ञानाने किंवा तुम्हाला विवेकाने ती आहुती द्यायची आहे किंवा एकरूप व्हायचं आहे किंवा देहाला अलग करायचं. त्यातून समर्पणाच्या आहुत्या ह्या विवेकाने द्यायच्या असतात. देहालाच मृत्यूदंड दिला तर ती आहुती योग्य नाही. कारण की अशा देहाला जर तुम्ही त्रास दिला किंवा देहाला जर कष्टी केलं किंवा आणखी काही प्रकारच्या तुम्ही अशा साधना केल्या की ज्याच्यामुळे देह तुमचा देहाला कष्ट होतील, यातना होतील, मग तुम्ही साधना कशा पूर्ण करणार. आणि देहाची आहुती दिलं तर निश्चितपणे तुम्हाला कुठली साधना करता येणार नाही. तर देहात असताना साधना करायला पाहिजे. हे जी विवेके आपुली वस्तूशी आहुती दिदली तयासीच वस्तू लादली एरा अप्राप्त. म्हणजे इतरांना ती प्राप्त होत नाही. वस्तू म्हणजे परब्रह्म ते प्राप्त होत नाही. तेव्हा देहात असतानाच अशा प्रकारच्या तुम्ही तत्वतः आहुती द्या. तत्वतः तुम्ही त्या भावानी परमार्थाभावाने साध्य होतं. म्हणून तुम्ही भावानी परमार्थाशी परब्रह्माशी तुम्ही एकरूप व्हा. जो का आपुली कुरवंडी ओवाळूनी परती सांडी. कुरबुंडी ओवाळणी परती सांडी म्हणजे काया वाचा मनाची तुम्ही जे श्रम कराल तुम्ही त्या श्रमाची ओवाळणी करून तुम्ही परब्रह्माला व्हा. जे का आपुली कुरबंडी परब्रह्म ध्येय तुम्हाला प्राप्त करायचं आहे तर तुम्हाला काया वाचा मनाने तुमच्या श्रमाची ओवाळणी करायची आहे किंवा आहुती द्यायची आहे तुम्हाला. आणि ती आहुती दिल्यानंतर तुम्हाला ते परब्रह्माची प्राप्ती होईल. तयासीच वस्तू जोडी इतरांना घडे. तीच ओवी आहे. शब्द वेगळे आहे त्याच्यामुळे. तयासीच वस्तू जोडी म्हणजे त्यालाच असे ब्रह्मवस्तूची किंवा ब्रह्माची त्याला प्राप्ती होते. कायावाच्या मनाने तुम्ही त्याशी एकरूप व्हा ज्ञान प्राप्त करून. जो रामरूपी मिळाला तो परतोनी नाही आला.
जो रामरूपी मिळाला तो परतून नाही आला. म्हणजे काय, जो असा या स्थितीमध्ये रामाशी त्यांनी एकत्व साधलं आहे तो परत येत नाही, म्हणजे माघार घेत नाही तिथून तो. म्हणजे परिसाने जेव्हा लोखंडाला स्पर्श केला तर लोखंड परत लोखंड होत नाही. म्हणजे सोन्याचं लोखंड केलं परिसाने, सोन्याचं लोखंड झालं, पण ते सोन्याचं परत लोखंड होत नाही, परत ते सोनंच राहतं. म्हणजे लोखंड परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं झालं तर सोनं होऊनच राहतं ते. तसा हा जो शिष्य जो रामरूपी मिळाला तो परतून नाही आला. तो परत येत नाही, म्हणजे तो रामरूपी स्थिर होतो. म्हणजे आपल्या आत्मचिंतनात स्थिर होऊन तो रामरूपातच राहतो. तो त्याला ती स्थिती जी परमोच्च स्थिती म्हटली आहे त्या स्थितीतून तो माघार घेत नाही किंवा माघारी येत नाही असं म्हणा. त्याला माघारी जावंच वाटत नाही त्याला. अशी काही एक विचित्र किंवा विलक्षण स्थिती आहे तिथे परमोच्च ज्ञानाची, परमात्म्याची, की जिथून तुम्हाला मागे फिरणं शक्य नसतं. तिथे आत्मनिवेदनाच्या अंती जे का घडेल अभेद भक्ती. म्हणजे तुम्ही आत्मनिवेदन करा. आत्मनिवेदन मी तुम्हाला सांगितलं आहे, काया वाचा मनाने आत्मनिवेदन करा. जे का घडेल अभेद भक्ती, म्हणजे त्यांनीच तुमची अभेद भक्ती घडून येईल. आणखी भक्त भगवंताशी एकरूप होईल, शिष्य गुरुशी एकरूप होईल. या नाव सायुज्य मुक्ती जाण शिष्या नेमस्त. म्हणजे गुरुभक्तीनेच तुला सायुज्य मुक्ती प्राप्त होईल, हे इथे समर्थ सांगतात आहे आपल्याला. या नाव सायुज्य मुक्ती जाण शिष्या नेमस्त. हे निश्चितपणे समजाल तू, की जर तू आत्मनिवेदन जर केलं तर आत्मनिवेदनाशी गुरुभक्ती करून तू गुरुशी एकरूप होऊ शकशील किंवा त्याशी तादात्म्य करू शकशील तू. आणि त्या तादात्म्य एकरूपता तुला साधली की त्या एकरूपतेने तुला सायुज्य मुक्ती मिळेल. सायुज्य मुक्ती म्हणजे 4 मुक्ती सांगितल्या आहे, त्यापैकी सायुज्य मुक्ती सगळ्यात शेवटली मुक्ती आहे. आणि सायुज्य मुक्ती म्हणजे काय, तिथे जन्ममरणाचा फेरा नसतो. शिष्याला मोक्षाची अवस्था प्राप्त होते, म्हणजे ती सायुज्य मुक्ती येते. माऊली म्हणते, म्हणून विश्वपण जावे मग माते घ्यावे, तैसा नवे आगवे सगटाच नाही. माऊली म्हणते की विश्वामध्ये तुम्ही भगवतरूप बघा. तुम्हाला दृश्याचा उच्छेद करून विश्वामध्ये तुम्हाला भगवतरूप बघणं आवश्यक आहे. आणि तुम्ही ते अशा विश्वाशी, अशा भगवताशी तुम्ही जेव्हा एकरूप व्हाल तुम्ही, ते म्हणून विश्वपण जावे, म्हणजे विश्वामध्ये त्याचं रूप बघा तुम्ही. विश्वपण जावे म्हणजे विश्वामध्ये भगवत रूप जे दडलेलं आहे ते दडलेलं भगवत रूप तुम्ही बघा. कसं बघा, दृश्य निरसनाने बघा, दृश्य उच्छेदाने बघा तुम्ही. मग माते घ्यावे तैसा नव्हे आगवा. मग तुम्ही माझी परिस्थिती घेऊ शकता किंवा माझा अनुभव घेऊ शकता की हे आत्मतत्व, हे परमतत्व, परतत्व दृश्यामध्ये कसं अधिष्ठान मांडून बसलेलं आहे. तैसा नव्हे आगवे सगटाच मी. म्हणजे मला तुम्ही असं हे घेऊ दे ते टाकू दे किंवा असं धरून चालणार आहे. जे जसं दृश्य आहे तसंच तुम्ही मला घ्या. त्याचं तुमचा दृश्याचा उच्छेद तुम्हाला विवेकाने करायचा आहे. आणि तसंच तुम्हाला त्या अधिष्ठान ओळखून घ्यायचं आहे की हे आत्मतत्वाचा अधिष्ठान आहे आणि तिथे परब्रह्म परतत्व त्या दृश्यात आहे. म्हणून हा विश्व आपल्याला दिसत आहे. निर्गुणी अनन्य असतात तेणे होय सायुज्यता. तुम्ही अशा प्रकारे निर्गुणाशी अनन्य झाले, एकरूप झाले, तेणे होय सायुज्यता. म्हणजे त्याने तुम्हाला सायुज्यता मुक्ती प्राप्त होईल. सायुज्यता म्हणजे स्वरूपता निर्गुण भक्ती. म्हणजे निर्गुण भक्तीतूनच तुम्हाला सायुज्यता मुक्ती किंवा सायुज्य मुक्ती तुम्हाला प्राप्त होते. दासबोधातली गोष्ट तुम्हाला सांगितलं आता मी ते. आणि हे सगळं करणारं काय, हे सगळं करणारे सद्गुरू असतात, ज्याची कृपा प्राप्त झाल्यानंतर तुम्ही या मार्गी लागता आणि तुम्हाला अशा प्रकारचे अनुभव येतात आणि तुम्ही त्या शेवटल्या परम मोक्षस्थानी तुम्ही जाऊन मिळता. सद्गुरूचे कृपेस्तव झाला संसार व्हावं. म्हणजे सद्गुरूची कृपा ज्याच्यावर झाली त्याचा संसार हा लोप झालेला आहे. संसार हा व्यर्थ झाला आहे किंवा संसार त्याच्याकरता राहतच नाही. सद्गुरूचे कृपेस्तव झाला संसार व्हावं, ज्ञान होवनिया ठाव फिटे अज्ञानाचा. अशी सद्गुरू कृपा कशी आहे, झाला संसाराचा व्हावं म्हणजे तिथे संसार नष्ट होतो, नाहीसा होतो तिथे. म्हणजे त्याची अहंता ममता संसारात निघून जाते आणि तुम्ही त्याशी एकरूप होता. ज्ञान होवनिया ठाव फिटे अज्ञानाचा. म्हणजे तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त करून होऊन झाल्यानंतर ठाव फिटे अज्ञानाचा, म्हणजे तिथे अज्ञान सर्व नष्ट होते. गीतेचं हेच सिद्धांत आहे. गीतेमध्ये जे ज्ञान दिलं आहे ते ज्ञान हेच ज्ञान आहे की यथार्थ ज्ञानाने तुम्ही तुमचं अज्ञान मिटवा. अज्ञान मिटलं की तुमचा भ्रम जाईल आणि भ्रम जाऊन तुम्ही त्या परमात्म्याशी एकरूप व्हा. असं तुम्हाला परमात्म्याचं दर्शन मिळेल तुम्हाला.
शुद्ध तत्वाती शुद्धत्वातीत शुद्ध ज्ञान तेणे झाले समाधान, असं ज्ञान तुम्हाला प्राप्त झालं आणि तुम्हाला ते समाधान लाभेल. एकरूपे अभिन्न सहज स्थिती, ही एकरूपतेची अभिन्नाची अवस्था आहे, स्थिती आहे, जिथे तुम्ही त्या परमेश्वराशी किंवा परब्रह्माशी तुम्ही एकरूप होता. अद्वैत निरूपण होता निमाली द्वैताची वार्ता. आता तुम्हाला हे अद्वैत निरूपण म्हणजे तुम्हाला एकत्वाची स्थिती तुम्हाला लाभली आहे, तिथे तुम्हाला एकरूप झाले आहे परब्रह्माशी, आत्मतत्वाशी. त्यामुळे निमाली द्वैताची वार्ता म्हणजे तिथे तुमचं द्वैत नाहीच झालं आहे पूर्णपणे, तिथे दुसरा कोणीच नाही राहिला. तिथे भक्त आणि भगवंत एक झालेले आहेत. ज्ञानचर्चा बोलो जाता जागृती आली, असं ज्ञानचर्चा बोलत जाता तुम्हाला अशा प्रकारची जागृती होते आणि तुम्ही त्या मार्गाला लागता. तुम्ही श्रोते व्हावे समाधान अत्यंत कठीण निरूपण. श्रोते हो, तुम्ही सावधपणे हे निरूपण आहे का, आणि तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्नशील राहा. तुम्ही अत्यंत कठीण निरूपण, हे अद्वैताचं निरूपण हे जे आहे, निरूपणातली जी अद्वैताची भक्ती आहे, अभेद भक्ती आहे, ही कठीण आहे, पण तुम्हाला ती साधेल. तुम्ही सामर्थ्यवान आहे, तुम्ही पुरुषार्थ गाजू शकता. खुणेशी पावता समाधान समाधानी विरे. आता जे तुम्हाला खूण सांगितली अनिर्वाच्य ब्रह्माची अष्टसात्विक भाव सांगितले आहे, या भावाने तुम्ही स्वतः ब्रह्मरूप झाल्याचे तुम्ही स्वतःच अनुभूती घेऊ शकता. तुम्ही या निरूपणाचे मूळ शोधिले प्रांजळ. आता या निरूपणाचं मूळ काय आहे? सगळं 21 समाज संपला आहे, आता इथे संपत आलेला आहे. शेवटल्या 2-3 ओळी वाचतोय तुम्हाला मी. या निरूपणाचे मूळ शोधिले प्रांजळ. म्हणजे असं तुम्ही शुद्ध मनाने ते शुद्ध जे ब्रह्म आहे, विमळ ब्रह्म आहे, ते विमळ ब्रह्माची तुम्ही अनुभूती घ्या. बुद्धी करून या विशाल सावधान शिष्य. बुद्धी म्हणजे बुद्धी विशाल करा, व्यापक करा तुम्ही. हे त्याचं जे षड्गुणेश्वराचं जे वर्णन सांगितलं आहे, ते षड्गुणेश्वराचे रूप तुम्ही दृश्यामध्ये बघा. बुद्धी करून या विशाल सावधान शिष्य. म्हणजे शिष्य तू सावधान हो, आणि त्या षड्गुणेश्वराचे जे 6 गुण जे आहे, ते षड्गुणाचे 6 गुण तू या विश्वामध्ये बघ तू, आणि त्याची प्रचिती घे तू. म्हणजे तुला निर्गुण निराकारचं रूप सापडेल तुला. वृत्तीरहित जे ज्ञान तेची पूर्ण समाधान. आता तुम्हाला जे वृत्तीरहित त्रिपुटीरहित जे बोललो तो, ही दासबोधातली ओवी आहे ती. वृत्तीरहित जे ज्ञान म्हणजे ते ज्ञान कसं आहे, ते निव्वळ ज्ञान आहे, तिथे वृत्ती नाही आहे. तिथे त्याची पूर्ण समाधान, त्याचंच तुमचं पूर्ण समाधान आहे. पण वृत्ती जर तिथे लागू नसेल ज्ञानाला, तर तुम्ही परत संसारामध्ये लागाल आणि त्याप्रमाणे कार्य करायला लागाल, कर्म करायला लागाल तुम्ही. म्हणून ते वृत्तीरहित ज्ञान म्हटलेलं आहे. त्याची पूर्ण समाधान जेथे तुटे अनुसंधान माया ब्रह्मीचे. माया ब्रह्मीचं जे अनुष्ठान आहे ते तुटतं तिथे. जेथे तुटे अनुसंधान म्हणजे माया ही गळून पडते तिथे थोडक्यात. आणि तुम्ही परब्रह्माचं अस्तित्व किंवा परब्रह्माचं अस्थिरूप स्वरूप तुम्ही जाणता किंवा अनुभवता. जेथे अज्ञान सरे ज्ञान तेही नुरे. आता इथे दोन्ही अवस्था या अनिर्वाच्य ब्रह्मामध्ये निरसन पावले आहे, लोप पावले आहे. जिथे अज्ञान सरे आणि ज्ञानही नुरे, म्हणजे ज्ञान आणि अज्ञान दोघींचाही तिथे लोप होतो, ज्ञान अज्ञानाचा. विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी, आणि वृत्तीसुद्धा तिथे सुटल्या म्हणजे निरसन पावले असतात वृत्तीसुद्धा, आणि असं ते परब्रह्म आहे. विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी म्हणजे परब्रह्मात असं काहीच नाही. परब्रह्मात जाणीव नाही, नेणीव नाही, आणखी कुठल्याही वृत्ती नाही आहे. असं हे निरुपाधिक अनिर्वाच्य निर्गुण निराकाराचं स्वरूप आहे, जे स्वामींनी आपल्याला 21 समासामध्ये सांगितलं आहे. ब्रह्म निर्मळ निश्चय माया चंचळ चपळ. ब्रह्म निर्मळ आहे, निश्चळ आहे. माया कशी आहे? चंचळ आहे, चपळ आहे. ती रोज बदलत राहते ती. ब्रह्म निरुपाधी केवळ माया उपाधी रूप. ब्रह्म निरुपाधिक आहे, पण माया ही उपाधीने जडलेली आहे. ते तुम्हाला सांगितलं उपाधी कुठकुठल्या जडलेल्या आहेत. अनिर्वाच्य ते निवृत्ती तेची उन्मनीची स्थिती. अनिर्वाच्य ते निवृत्ती त्याची उन्मनीची स्थिती. अनिर्वाच्याची स्थिती कुंठरहित जिथं होतो, ते तुम्हाला मी मौनावस्थाची सांगितली अष्टसात्विक भावाची. अनिर्वाच्य ते निवृत्ती, तीच निवृत्ती आहे तुमची. त्याची उन्मनीची स्थिती. उन्मनी अवस्थेमध्ये द्वैत नसतं, आणि द्वैत नसल्यामुळे ज्ञाता हा ज्ञेयाशी किंवा भक्त हा भगवंताशी एकरूप झाला असतो. तो निरोपाधी विश्रांती योगी यांची, हीच योगी यांची निजधामाची किंवा विश्रांतीची जे ठिकाण म्हटलं जातं, निजधाम जे म्हटलं जातं, तेच ठिकाण आहे परब्रह्म. जिथे हा योगी किंवा परब्रह्माची अनुर्वाच्याची स्थिती मौन अवस्थेत तो अनुभवत असतो. इथे आपला आता इति 21 समासी जुना दासबोध समाप्त. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु.
इथे आपण इथे 21 समासी संपतो आहे. सगळं सद्गुरू कृपेने हे आज पूर्ण होत आहे. आणखी त्याचा तुम्ही लाभ घेतला असावा असं मला वाटतं. आणखी शेवटी परत तुम्हाला एक विनंती आहे की हा व्हिडिओ लाईक करावा, शेअर करावा आणि सबस्क्राईब करावा. जय जय रघुवीर समर्थ.